ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन 8 दिवसांनंतर मागे घेण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू आहे, तसंच केंद्र आणि सरकारी कार्यालय देखील आहेत। त्याचबरोबर आंदोलनावर आता तोडगा निघाल्यानं हा रस्ता आता वाहतुकीसाठी मोकळा देखील झालेला पाहायला मिळतोय। 8 दिवसांनंतर शेतकऱ्यांनी आपलं हे आंदोलन मागे घेतलं आहे। 8 दिवसांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असलेल्या आदिवासी समाजाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। अखेर काल या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा तिढा सुटला असून या आंदोलकांनी आता आपल्या घरी जाण्याची भूमिका काल घेतली आणि त्यामुळे आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील हा जो रस्ता आहे हा वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे। खरं तर ज्या ठिकाणी आंदोलक शेतकरी आंदोलनाला बसले होते त्या परिसरामध्ये 2 10वीचे केंद्र आणि एक 12वीचं केंद्र होतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, बँक अशा पद्धतीचे सरकारी कार्यालय देखील या ठिकाणी होते। त्यामुळे या ठिकाणावरती येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता। मात्र ज्या आंदोलकांच्या काल मागण्या ज्या आहेत ते शासनानं पूर्ण केल्यानंतर त्यांनी आता आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील जो रस्ता आहे तो आता मोकळा झाला असून वाहतुकीसाठी देखील सुरळीत झालेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।